श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा थांब, हा संदेश पुढे सरकवू नकोस, कारण आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी गोष्ट कदाचित तू कोणालाही सांगितलेली नाहीस. तू मनात जपून ठेवली आहेस, रोज तिचा विचार करतोस, कधी शांतपणे स्वामींच्या चरणी ती गोष्ट ठेवतोस आणि मनात म्हणतोस, स्वामी आता तरी माझी वाट पाहणं संपवा. कदाचित तू एखाद्या व्यक्तीची वाट पाहतोयस, कदाचित एखाद्या फोनची, कदाचित एखाद्या नोकरीची, कदाचित पैशांची, कदाचित एखाद्या चांगल्या बातमीची, कदाचित एखाद्या नात्यात पुन्हा प्रेम निर्माण होण्याची, किंवा कदाचित तू फक्त एवढीच वाट पाहतोयस की माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा सगळं ठीक कधी होणार. बाळा, तुझ्या या प्रतीक्षेचा थकवा तुला माहिती आहे. लोकांना वाटतं तू शांत आहेस, पण तुझ्या मनात रोज एकच प्रश्न असतो, कधी, माझी वेळ कधी येईल, माझं काम कधी होईल, मला उत्तर कधी मिळेल, माझी परिस्थिती कधी बदलेल, माझ्या आयुष्यात आनंद कधी येईल. आणि आजचा हा संपूर्ण संदेश याच एका प्रश्नाभोवती आहे. पण एक गोष्ट आधी सांगते, आज मी तुला खोटी हमी देणार नाही. उद्या नक्की चमत्कार होईल, फलाना दिवशी नक्की फोन येईल असं सांगून तुझ्या भावनांची खेळणार नाही. त्यापेक्षा आपण एक खोल गोष्ट समजून घेणार आहोत. वाट पाहताना स्वामींचा आधार कसा घ्यायचा. कारण कधीकधी आपण ज्या गोष्टीची वाट पाहतोय त्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्या आत तयार होत असते. आणि बाळा, कदाचित तुझ्या आयुष्यात सध्या जे घडतंय ते त्या तयारीचा भाग असू शकतं. म्हणून शांत हो, एक दीर्घ श्वास घे, मनात स्वामींचं नाव घे आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. कारण आजचा संदेश कदाचित तुझ्या मनात अनेक दिवसांपासून अडकलेल्या प्रश्नाला एक नवा अर्थ देईल. मी किती दिवस अजून वाट पाहू? बाळा, वाट पाहणं सोपं नसतं. ज्याला मिळालंय त्याच्यासाठी आनंद असतो, ज्यानं गमावलंय त्याच्यासाठी दुःख असतं. पण ज्याला अजून काहीच मिळालेलं नाही आणि तरीही आशा सोडायची नाही, त्याची अवस्था वेगळी असते. तो रोज स्वतःला धीर देतो, कदाचित उद्या, थोडं अजून थांब, कदाचित पुढच्या आठवड्यात, कदाचित पुढच्या महिन्यात. आणि हे कदाचित दिवसेंदिवस मोठं होत जातं. बाळा, तूही कदाचित असंच जगत असशील. सकाळी उठतोस, दिवस सुरू होतो, कामं करतोस, लोकांशी बोलतोस, हसतोस, पण मनाच्या एका कोपऱ्यात तीच गोष्ट असते. कधी रात्री झोपताना पुन्हा तिचाच विचार. फोनकडे पाहतोस, एखाद्या नोटिफिकेशनची वाट पाहतोस, एखाद्या व्यक्तीचा मेसेज येतो का ते पाहतोस, एखाद्या कामाचा रिझल्ट येतो का ते पाहतोस, आणि काहीच होत नाही. फोन खाली ठेवतोस, मनात म्हणतोस, ठीक आहे, उद्या पाहू. बाळा, किती उद्या निघून गेलेत? किती दिवस तू स्वतःला समजावलंयस आणि किती वेळा स्वतःशीच म्हणालास, कदाचित आता काही होणार नाही. जर तू अशी वाट पाहत असशील तर हा संदेश तुझ्यासाठी आहे. स्वामींना तुझी घाई समजते. बाळा, आपण देवाकडे प्रार्थना करतो, पण अनेकदा आपल्या प्रार्थनेत श्रद्धेपेक्षा घाई जास्त असते. आपण म्हणतो, स्वामी मला हे हवंय, आत्ताच हवंय, आजच हवंय, आता नाही मिळालं तर सगळं संपलं. पण स्वामींच्या भक्तीत एक वेगळा धडा आहे. प्रार्थना कर, पण परिणामाला पकडून बसू नकोस. हे बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात करणं कठीण आहे. कारण ज्याची आपण मनापासून वाट पाहतो त्याच्याशी आपलं मन जोडलेलं असतं, आणि जेव्हा ते मिळत नाही
तेव्हा मन अस्वस्थ होतं. पण बाळा, थोडं स्वतःला विचार, जर तुला हवी असलेली गोष्ट आजच मिळाली, पण त्यासाठी तू मानसिकदृष्ट्या तयार नसशील तर? जर तुला हवं असलेलं नातं आजच मिळालं, पण त्यात स्वतःला जपण्याची समज अजून आली नसेल तर? जर तुला मोठी संधी आजच मिळाली, पण तिची जबाबदारी सांभाळण्याची तयारी नसेल तर? म्हणूनच कधीकधी विलंब म्हणजे नकार नसतो, तो तयारीचा काळ असतो. तुझ्या मनातली ती एकच इच्छा. बाळा, आता मनात तुझी ती एक इच्छा आठव, जिच्याबद्दल तू सर्वात जास्त विचार करतोस. कोणालाही सांगायची गरज नाही, फक्त मनात ठेव. ती व्यक्ती असू शकते, ती संधी असू शकते, ती नोकरी असू शकते, ती आर्थिक स्थिरता असू शकते, ते घर असू शकतं, ते लग्न असू शकतं, ते एखादं स्वप्न असू शकतं, किंवा कदाचित फक्त शांत मन. हो बाळा, कधीकधी आपल्याला वस्तू नको असतात, आपल्याला फक्त मनःशांती हवी असते. आपल्याला सकाळी उठताना भीती नको असते, रात्री झोपताना चिंता नको असते, मनात सतत विचार नको असतात. आपल्याला फक्त एवढंच वाटतं, स्वामी, माझं मन शांत करा. आणि कदाचित तुझी खरी प्रतीक्षा बाहेरच्या एखाद्या गोष्टीची नसून मनाच्या शांततेची आहे. तू वाट पाहताना काय गमावतोयस? बाळा, एक गोष्ट खूप खोल आहे. आपण भविष्याची वाट पाहताना वर्तमान गमावतो. हे झाल्यावर मी आनंदी होईन, ते मिळाल्यावर मी शांत होईन, तो माणूस परत आला तर मी ठीक होईन, पैसे आले की मी निवांत होईन, नोकरी लागली की मी सुखी होईन. आणि मग आजचा दिवस निघून जातो, उद्या येतो, पुन्हा तीच वाट पाहणं, पुन्हा तीच चिंता. बाळा, तुझ्या आयुष्यातील आजचा दिवसही एकदाच मिळणार आहे. म्हणून ज्या गोष्टीची तू वाट पाहतोयस तिच्यासाठी प्रयत्न कर, पण आजचा दिवस जगायलाही विसरू नकोस. स्वामींच्या नावाने एक क्षण शांत बस, घरच्यांशी प्रेमानं बोल, तुझ्या शरीराची काळजी घे, तुझं काम कर, तुझी स्वप्न जप. कारण भविष्याची वाट पाहताना वर्तमान जाळून टाकायचं नसतं. कधीकधी उत्तर उशिरा का येतं? बाळा, तू कदाचित म्हणशील, मी इतके दिवस प्रार्थना केली, मी स्वामींचं नाव घेतलं, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यासोबतच एवढा उशीर का? हा प्रश्न चुकीचा नाही. मन थकलं की प्रश्न पडतोच, पण उत्तर शोधताना एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीचा वेळ आपल्या हातात नसतो. बीज जमिनीत टाकलं की दुसऱ्या दिवशी झाड होत नाही, ते आधी जमिनीखाली काम करतं, मुळं तयार होतात, मग अंकुर येतो, मग रोप, मग झाड आणि नंतर फळ. बाळा, आपल्याला फक्त फळ दिसतं, पण त्यामागचा प्रवास दिसत नाही. तुझ्या आयुष्यातही कदाचित काही गोष्टी शांतपणे तयार होत असतील, तुला अजून दिसत नसतील, म्हणून दिसत नाही म्हणजे होत नाही असं समजू नकोस. बाळा, जर तू सध्या कोणत्या तरी गोष्टीची मनापासून वाट पाहत असशील तर कमेंटमध्ये सगळं सांगायची गरज नाही. फक्त लिही, स्वामी, माझी वाट तुमच्या चरणी. ही कमेंट अल्गोरिदमसाठी नाही आहे, इतरांना दाखवण्यासाठी नाही. तो स्वतःच्या मनाला दिलेला एक छोटासा शब्द असू दे. आणि जर तुझ्या मनात श्रद्धा असेल तर लिही, श्री स्वामी समर्थ. आता पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण पाहणार आहोत वाट पाहताना कोणती चूक अजिबात करू नये. पहिली चूक, प्रत्येक संकेत शोधत राहणे. बाळा, मन एखाद्या गोष्टीला खूप धरून बसलं की आपण प्रत्येक छोट्या घटनेला अर्थ देऊ लागतो. फोन वाजला, कदाचित हाच तो कॉल, कोणी मेसेज केला, कदाचित हेच उत्तर, एखादा योग आला, हा संकेत असेल का? असं करत करत
मन आणखी अस्वस्थ होतं. भक्ती म्हणजे प्रत्येक घटनेला चमत्काराचा अर्थ देणं नाही. भक्ती म्हणजे परिस्थितीतही मन स्थिर ठेवणं. स्वामींचं नाव घेताना स्वतःला घाबरवायचं नाही, उलट स्वतःला शांत करायचं. जर एखादा योगायोग झाला तर त्याबद्दल कृतज्ञ राहा, पण प्रत्येक गोष्ट भविष्यवाणी समजू नकोस. कारण बाळा, तुझी श्रद्धा भीतीवर उभी नसावी, ती प्रेमावर उभी असावी. दुसरी चूक, स्वतःला थांबवून ठेवणे. तू एखाद्या गोष्टीची वाट पाहतोयस म्हणून स्वतःचं आयुष्य थांबवू नकोस. हा भाग नीट ऐक. समजा तू एखाद्या व्यक्तीची वाट पाहतोयस, त्यामुळे दुसऱ्या चांगल्या लोकांना दूर करू नकोस. एखाद्या संधीची वाट पाहतोयस म्हणून इतर संधी नाकारू नकोस. एखाद्या रिझल्टची वाट पाहतोयस म्हणून पुढचं काम थांबवू नकोस. कारण कधीकधी आपण एका दरवाजाकडे इतकं पाहत राहतो की आपल्याला बाजूला उघडलेला दुसरा दरवाजा दिसतच नाही. बाळा, तुझं काम आहे चालत राहणं. कुठला मार्ग तुझ्यासाठी आहे हे काळ सांगेल. त्या व्यक्तीची वाट पाहत असशील तर, बाळा, जर तुझी प्रतीक्षा एखाद्या व्यक्तीसाठी असेल तर हा भाग तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कदाचित तू म्हणत असशील, तो परत येईल, ती पुन्हा बोलणार, एक दिवस सगळं पूर्वीसारखं होईल. ही आशा तुला जिवंत ठेवत असेल, पण त्याच आशेमुळे जर तू रोज तुटत असशील तर स्वतःला एक प्रश्न विचार. मी त्या व्यक्तीची वाट पाहतोय की माझ्या जुन्या आठवणींची? कधीकधी आपल्याला व्यक्ती नको असते, आपल्याला त्या व्यक्तीसोबत अनुभवलेली भावना हवी असते. आपल्याला आपलं जुनं आयुष्य परत हवं असतं. पण बाळा, जुनं नेहमी तसंच परत येईल असं नाही. कधीकधी नवीन स्वीकारावं लागतं. स्वामींच्या चरणी म्हण, जे माझ्यासाठी खरंच योग्य आहे ते माझ्या आयुष्यात राहू दे. जे योग्य नाही ते शांतपणे दूर जाऊ दे. ही प्रार्थना कठीण आहे पण खूप सुंदर आहे. नोकरी आणि करिअरची प्रतीक्षा. बाळा, कदाचित तू नोकरीच्या उत्तराची वाट पाहतोयस. इंटरव्ह्यू दिला, मनापासून तयारी केली, सगळं चांगलं झालं असं वाटलं, पण रिस्पॉन्स नाही. 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, पुन्हा ईमेल चेक, पुन्हा फोन, आणि मन म्हणतं कदाचित मला नकार मिळाला. बाळा, एक रिस्पॉन्स तुझी क्षमता ठरवत नाही, एक रिजेक्शन तुझी किंमत ठरवत नाही. कधीकधी एक संधी न मिळणं म्हणजे तू अपयशी आहेस असं नसतं. कदाचित त्या जागेसाठी दुसरा उमेदवार योग्य असेल. कदाचित ती भूमिका तुझ्यासाठी योग्य नसेल. कदाचित तुला अजून काही शिकायचं असेल. म्हणून एका उत्तराची वाट पाहताना पुढची 10 दारं ठोठाव. स्वामींचं नाव घे आणि प्रयत्न चालू ठेव. पैशांची वाट पाहणाऱ्यांसाठी. बाळा, काही जण म्हणतील, मला फक्त एक संधी मिळाली पाहिजे, एक मोठं काम मिळालं पाहिजे, माझं कर्ज कमी झालं पाहिजे, घरात आर्थिक स्थिरता आली पाहिजे. जर तू यासाठी झगडत असशील तर स्वतःला दोष देऊ नकोस, पण फक्त चमत्काराची वाट पाहू नकोस. तुझ्या खर्चाचं नियोजन कर, कामाच्या संधी वाढव, नवीन कौशल्य शिक, योग्य लोकांशी संपर्क कर. जिथे शक्य आहे तिथे छोट्या सुरुवाती कर. कारण बाळा, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची जबाबदारी सोडणं नाही. भक्ती तुला धैर्य देते, पावलं तुलाच टाकावी लागतात. माझी वेळ कधी? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. माझी वेळ कधी? दुसऱ्याचं लग्न झालं, दुसऱ्याला नोकरी मिळाली, दुसऱ्यानं घर घेतलं, दुसऱ्याचा व्यवसाय वाढला, दुसऱ्याचं आयुष्य सुंदर दिसतं आणि तू स्वतःकडे पाहतोस, माझं काय? बाळा, दुसऱ्याच्या आयुष्याची हायलाईट रील पाहून
स्वतःच्या आयुष्याशी तुलना करू नकोस. तुला त्याची पूर्ण कथा माहीत नाही आहे. त्याचे संघर्ष माहीत नाहीत, त्याच्या रात्री माहीत नाहीत. तुला फक्त त्याचा परिणाम दिसतो. म्हणून स्वतःचा प्रवास स्वीकार. तुझी वेळ येण्यासाठी तुला तयार व्हावं लागेल. जेव्हा मन म्हणतं पास झालं. बाळा, कधीकधी प्रतीक्षा इतकी लांबते की मन म्हणतं आता पुरे. अशा वेळी मोठे निर्णय घेऊ नकोस. थोडं थांब, पाणी पी, कुणाशी तरी विश्वासानं बोल, स्वामींचं नाव घे. तुला जे वाटतंय ते शब्दांत लिही आणि स्वतःला 1 दिवस दे. फक्त 1 दिवस. सगळं आयुष्य ठरवायचं नाही, फक्त आजचा दिवस पार करायचा. उद्या पुन्हा विचार कर. अनेकदा मनाचा सर्वात कठीण क्षण कायमचा नसतो. स्वामींचा आधार म्हणजे काय? बाळा, स्वामींचा आधार म्हणजे समस्या कधीच येणार नाहीत असा अर्थ नाही. आधार म्हणजे समस्या आली तरी मन पूर्णपणे तुटू नये. आधार म्हणजे मी हे एकट्याने समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्या श्रद्धेचा आधार माझ्यासोबत आहे. आधार म्हणजे अंधारातही पुढचं पाऊल टाकण्याची हिंमत. आधार म्हणजे प्रार्थना करून पुन्हा उठणं. आधार म्हणजे रडल्यानंतरही पुन्हा प्रयत्न करणं. हीच भक्तीची ताकद आहे. तुला जे हवं आहे ते मिळालं नाही तर? बाळा, हा प्रश्न कठीण आहे, पण विचार कर. समजा तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस ती तुझ्या अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही. मग तुझं आयुष्य संपेल का? नाही. तुला दुःख होईल, कदाचित खूप दुःख होईल, पण तू पुन्हा उभा राहू शकतोस. म्हणून आपल्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी एका गोष्टीवर ठेवू नकोस. हे मिळालं तरच मी सुखी, ही अट स्वतःवर लावू नकोस. कारण आयुष्य एका इच्छेपेक्षा मोठं आहे. वाट पाहताना स्वतःला तयार कर. बाळा, तुला जे हवं आहे त्यासाठी तयार हो. नोकरी हवी, कौशल्य वाढव. व्यवसाय हवा, ज्ञान वाढव. चांगलं नातं हवं, स्वतःला भावनिकदृष्ट्या समजून घे. शांतता हवी, मनाची काळजी घे. आरोग्य हवं, तुझ्या दिनचर्येकडे लक्ष दे. संधी हवी, तयार राहा. कारण संधी आली आणि तू तयार नसशील तर तुलाच वाईट वाटेल. म्हणून प्रतीक्षा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. प्रतीक्षा म्हणजे तयारी. रात्रीची शांत प्रार्थना. बाळा, आज रात्री जेव्हा तू एकटा असशील तेव्हा फोन बाजूला ठेव. काही क्षण शांत बस, स्वामींचं नाव घे आणि मनात म्हण, स्वामी, मी खूप दिवसांपासून एका गोष्टीची वाट पाहतोय. कधी कधी माझं मन थकतं, कधी मला वाटतं माझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण आज मी माझी घाई तुमच्या चरणी ठेवतो. मला योग्य वेळ समजण्याची बुद्धी द्या, योग्य कृती करण्याचं धैर्य द्या आणि योग्य गोष्ट स्वीकारण्याचं मन द्या. बाळा, अशी प्रार्थना करून झोप. उद्या काय होईल याची हमी घेऊन नाही, पण उद्या जे काही येईल त्याला सामोरं जाण्याची ताकद घेऊन. पुन्हा एकदा मनातील इच्छा. आता पुन्हा तुझी ती इच्छा आठव जी आपण सुरुवातीला आठवली होती. ती अजूनही मनात आहे ना? कदाचित तू या संपूर्ण संदेशात तिचाच विचार करत असशील. आता स्वतःला विचार, मला फक्त ती गोष्ट हवी आहे की तिच्यामुळे मिळणारी भावना हवी आहे. उदाहरणार्थ, तुला पैसा हवा आहे, पण कदाचित तुला पैशापेक्षा सुरक्षितता हवी आहे. तुला एखादी व्यक्ती हवी आहे, पण कदाचित तुला प्रेम आणि आपलेपणा हवा आहे. तुला नोकरी हवी आहे, पण कदाचित तुला आत्मविश्वास आणि स्थैर्य हवं आहे. हे समजलं की तुझ्या प्रार्थनेचं रूप बदलतं. स्वामी, मला हेच का? बाळा,
कधीकधी देवाकडे तक्रार करायलाही हरकत नाही. मनापासून बोल, स्वामी, मला हे कठीण जातंय, मला भीती वाटते, मला समजत नाही, मला थकल्यासारखं होतंय. या सगळ्या भावना खऱ्या आहेत. भक्ती म्हणजे भावना लपवणं नाही. भक्ती म्हणजे त्या भावना सुरक्षितपणे देवासमोर ठेवणं. म्हणून जर तुझ्या मनात राग असेल तोही सांग, दुःख असेल तेही सांग, गोंधळ असेल तोही सांग, आणि शेवटी म्हण, तरीही स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो. हीच प्रामाणिक भक्ती आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, बाळा, तुझं आयुष्य उशिरा चाललंय असं तुला वाटतंय, पण कदाचित ते तुझ्या गतीने चालतंय. तू मागे नाहीस, तू दुसऱ्या रस्त्यावर आहेस. तुला जे शिकायचंय ते दुसऱ्याला शिकावं लागलं नाही. तुला जे सहन करायचंय ते दुसऱ्याला सहन करावं लागलं नाही. म्हणून तुलना थांबव, तुझ्या पावलांकडे पहा. कालपेक्षा तू आज थोडा मजबूत आहेस का? जर उत्तर हो असेल तर तू पुढे चाललायस. जर तुझी वाट पाहणं खूप जुनं झालं असेल, बाळा, काही प्रतीक्षा दिवसांची नसते, ती वर्षांची असते. काही लोक वर्षानुवर्षे एका स्वप्नाची वाट पाहतात. काही जण मुलाच्या लग्नाची, काही जण घराची, काही जण व्यवसायाच्या स्थिरतेची, काही जण एका नात्याच्या उत्तराची, काही जण स्वतःच्या बदलाची. जर तुझी प्रतीक्षा वर्षांची असेल तर स्वतःला दोष देऊ नकोस, पण एकदा तुझ्या मार्गाचा आढावा घे. काही बदल करायचे आहेत का? काही नवीन प्रयत्न करायचे आहेत का? काही जुन्या समजुती सोडायच्या आहेत का? काही लोकांपासून अंतर ठेवायचं आहे का? काही कौशल्य शिकायचं आहे का? कधीकधी उत्तर येत नाही कारण आपण प्रश्न बदललेला नसतो. आजपासून एक नियम, बाळा, आजपासून एक नियम ठेव. मी माझ्या प्रार्थनेसोबत प्रयत्न करीन. प्रार्थना केली, एक कृती कर. स्वामींचं नाव घेतलं, एक पाऊल पुढे टाक. मनोकामना मागितली, तिच्यासाठी तयारी कर. आशीर्वाद मागितला, तुझं कर्तव्य पूर्ण कर. मग बघ, तुझं मन हळूहळू बदलायला लागेल. जर तू अजून इथेपर्यंत ऐकत असशील तर बाळा, कमेंटमध्ये लिही, मी वाट पाहीन पण प्रयत्न थांबवणार नाही. हे वाक्य लक्षात ठेव, कारण फक्त वाट पाहणं तुला पुढे नेणार नाही आणि फक्त धावणंही उपयोगाचं नाही. योग्य दिशेने चालत राहणं महत्त्वाचं आहे. तुझ्यासाठी एक कल्पना कर. काही महिन्यांनी तू आजच्या दिवसाकडे मागे वळून पाहतोयस. आज तू चिंतेत होतास, आज तू वाट पाहत होतास, आज तुला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. पण त्या काळात तू हार मानली नाहीस. तू शिकत राहिलास, तू प्रयत्न करत राहिलास, तू स्वतःला सांभाळलंस आणि मग तुला जाणवलं, त्या काळाने मला बदललं. बाळा, कदाचित तुझ्या आयुष्यातही अशीच एक वेळ चालू असेल. जे तुझ्यासाठी आहे त्यासाठी तयार राहा. बाळा, तुला नेमकं काय मिळेल हे मी सांगू शकत नाही, कधी मिळेल हेही सांगू शकत नाही, पण एवढं नक्की सांगू शकतो, तू स्वतःला तयार ठेव. कारण जेव्हा आयुष्यात योग्य संधी येते तेव्हा तयार मन तिला ओळखतं. तयार माणूस पाऊल उचलतो. तयार मन भीतीपेक्षा संधी पाहतं. म्हणून आजची प्रतीक्षा व्यर्थ जाऊ देऊ नकोस. तिला तयारीमध्ये बदल. तुझ्यासाठी काहीतरी बदलतंय या भावनेचा अर्थ. बाळा, कधीकधी आपल्याला आतून जाणवतं, माझ्या आयुष्यात काहीतरी बदलायला हवं. हा विचार आला तर त्याला घाबरू नकोस. कदाचित तुझ्या जुन्या पद्धती तुला पुढे नेत नाहीत. कदाचित तुला नवीन निर्णय घ्यायचा आहे. कदाचित तुला काही लोकांपासून अंतर ठेवायचं आहे.
कदाचित तुला स्वतःसाठी उभं राहायचंय. कदाचित तुला पुन्हा सुरुवात करायची. बाळा, नवीन सुरुवात करण्यासाठी कालचा शेवट स्वीकारावा लागतो. बाळा, आता आम्ही तुला एक गोष्ट मनापासून सांगू इच्छितो. तुझ्याची वाट पाहतोयस. कदाचित ती गोष्ट तुझ्या आयुष्यात येईल. कदाचित तिचं रूप वेगळं असेल. कदाचित तिची वेळ वेगळी असेल. कदाचित तुझ्या कल्पनेपेक्षा वेगळा मार्ग असेल. म्हणून एका विशिष्ट परिणामावर मन अडकवू नकोस. प्रार्थना कर, स्वामी, माझ्या आयुष्यासाठी जे योग्य आहे ते मला स्वीकारता येऊ दे. कदाचित हा सर्वात मोठा संदेश आहे. कारण आपण देवाकडे म्हणतो, माझं हेच पूर्ण करा. पण कधीकधी त्याऐवजी म्हणायला हवं, माझ्यासाठी योग्य ते पूर्ण करा. स्वामींच्या चरणी तुझी प्रतीक्षा. बाळा, तू आजपर्यंत वाट पाहिलीस. आता त्या प्रतीक्षेला ओझं बनू देऊ नकोस. ती प्रार्थना बनव. तुझी चिंता प्रार्थना बनव. तुझं दुःख प्रार्थना बनव. तुझी मेहनत साधना बनव. तुझी शांतता शक्ती बनव. तुझा प्रत्येक छोटा प्रयत्न स्वामींच्या चरणी ठेव आणि मग हळूहळू चालत राहा. हे श्री स्वामी समर्थ, आज या संदेशापर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक बाळाच्या मनात काही ना काही प्रतीक्षा आहे. कोणीतरी उत्तराची वाट पाहतोय. कोणीतरी नोकरीची, कोणीतरी पैशांची, कोणीतरी नात्याची, कोणीतरी घरातील शांततेची, कोणीतरी आरोग्यदायी उद्याची आणि कोणीतरी फक्त एका दिवसाची वाट पाहतोय, ज्या दिवशी मन म्हणेल आता सगळं ठीक होईल. स्वामी, त्यांच्या मनाला धीर द्या. त्यांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. चुकीच्या मार्गापासून वाचवा. योग्य संधी ओळखण्याची दृष्टी द्या. प्रयत्न करण्याची शक्ती द्या. अपयशातून शिकण्याची ताकद द्या आणि वाट पाहताना स्वतःला हरवू न देण्याची जाणीव द्या. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना मनःशांती द्या. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांचं मन तुटलंय त्यांना पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकवा आणि ज्यांना वाटतंय की त्यांचं आयुष्य थांबलंय त्यांना पुन्हा एक पाऊल पुढे टाकण्याची उमेद द्या. बाळा, आता शेवटी फक्त एवढं लक्षात ठेव, तू ज्याची वाट पाहतोयस त्यासाठी प्रयत्न करत राहा, पण स्वतःला विसरू नकोस. तुझी किंमत एका उत्तरावर अवलंबून नाही. तुझं आयुष्य एका व्यक्तीवर अवलंबून नाही. तुझं भविष्य एका नोकरीवर अवलंबून नाही. तुझं सुख एका परिणामावर अवलंबून नाही. तुझं आयुष्य त्यापेक्षा खूप मोठं आहे. आज तुझ्याकडे उत्तर नसेल, ठीक आहे. आज तुला मार्ग दिसत नसेल, ठीक आहे. आज तू थकला असशील, ठीक आहे. तेही ठीक आहे. फक्त हार मानू नकोस. थोडं थांब, श्वास घे, स्वामींचं नाव घे आणि पुन्हा उठ. कारण बाळा, काही प्रतीक्षा आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवून देतात, पण काही प्रतीक्षा आपल्याला स्वतःचीच नवी ओळख करून देतात. आणि कदाचित तुझ्या आयुष्यात सध्या चाललेली ही प्रतीक्षा तुला तुझ्याच आतली ताकद दाखवण्यासाठी आली असेल. म्हणून आज रात्री मनात फक्त एकच वाक्य ठेव, स्वामी, माझी घाई तुमच्या चरणी आणि माझे प्रयत्न माझ्या हातात. पुन्हा एकदा, श्री स्वामी समर्थ. हळूच म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी, जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी स्वीकारण्याची शक्ती मला द्या. बाळा, तुझ्या प्रतीक्षा अजून सुरू आहेत, पण आता तू एकटा नाहीस. कारण तुझ्याकडे एक नवा विचार आहे, एक नवा विश्वास आहे आणि एक नवं पाऊल टाकण्याची ताकद आहे. म्हणून पुढे जा, तुझं काम कर, तुझी प्रार्थना कर, तुझ्या मनाची काळजी घे
योग्य गोष्टीसाठी प्रयत्न कर, चुकीच्या गोष्टीला सोड. आणि जेव्हा मन पुन्हा विचारेल कधी, तेव्हा स्वतःला सांग, मला प्रत्येक उत्तराची तारीख माहीत असण्याची गरज नाही. मला आजचं माझं कर्तव्य माहिती आहे. आणि मग एक पाऊल पुढे, फक्त एक. कारण कधीकधी मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्याशा पावलापासून होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.